11 खेळणे टीम आपण लगेचच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं 11 बेलापूर आयोजित एकविरा चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। विनंती असेल की पॉइंटच्या दिशेने जे 4 व्हीलर पार्क केलेत, विनंती असेल आणि सर्व टीमना मी सूचित करतोय एक विशेष सूचना की सुरुवातीला तुम्हाला ज्या प्रकारे दोनच चेंडू चॉईस देतील, चला फील्डिंग आपण लगेचच लावून घ्या। कमरान भाई आपण फील्डिंग लगेचच लावून घ्या। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फील्डिंग आपण लगेचच लावून घ्या। दोन्ही टीमला मी सूचित करतोय की ज्यावेळेस तुम्ही फील्डिंग कराल त्यावेळेस तुमचे 2 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये असणं अनिवार्य असेल याची नोंद देखील आपण घ्यायची। 4 ओव्हरची मॅच, परंतु प्रत्येक गोलंदाज या मॅचमध्ये 5-5 चेंडू रिलीज करेल, कारण 4 चेंडूंची पेनल्टी उत्कर्ष दिवा या टीमला देण्यात आली। ओपनर बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये विराज मडवी आणि यश पाटील ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात विराज मडवी आणि त्याचबरोबर यश पाटील। आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर सातत्याने उत्कर्ष दिवा या टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान राहिले। यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर भन्नाट फॉर्ममध्ये हे दोन्ही ओपनर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात। आझाद 11 खेळणे त्यांच्या सगळ्यांचं उत्कर्ष दिवा। सलग कव्हरच्या दिशेने जी 4 व्हीलर आहे रोनक 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 जी पॉइंटला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक, गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विनंती असेल की अंपायर ऋषी पॉइंटला जी 4 व्हीलर आहे त्याला डायरेक्ट लागला अथवा टप्पा पडून लागला तर चौकार आहे।
चला ऋषी, टप्पा पडून लागला तरी चौकार आणि जर डायरेक्ट लागला तरी चौकार आहे. पॉइंटला इंदल पटेल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मॅच ऑन होते. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग तर भरपूर चांगलं होतं. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील विराजने कंप्लीट केली. 2 रनने धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम उत्कर्ष दिवा या टीमचं स्कोरबोर्ड देखील सध्याच्या घडीला ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. काही काळ आपण सामन्यांपासून वंचित होतो, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पुलर लेनचा बॉल होता, लाईन मिस केली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा झाला आणि फलंदाज क्रमांक पहिला उत्कर्ष दिवा या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये बॅट्समन विराज मडवीकडून टीम उत्कर्ष दिवा या टीमला, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये या विकेटची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे लाईन भरपूर चांगली होती, गुड लेंथवर ज्या प्रकारे बॉल रिलीज केला, जसा टप्पा पडला, चेंडूने थोडंसं वेग धारण केलं आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव मडवी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला फलंदाज उत्कर्ष दिवा या टीमचा तारणार सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये 72 रनचं लक्ष्य आपण पाहिलं, तो सामना जिंकला शिरवणे 11 शिरवणे या टीमला अगेन्स्ट अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. हा बॉल देखील वेग भरपूर होता, कौतुक करावं लागेल इंदर पटेलचं देखील, परंतु 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला पॉइंटच्या दिशेने जी 4 व्हीलर आहे ऋषी, तीन बॉलचा खेळ झालाय. 3 धावा आतापर्यंत लॉफ्ट केलाय. मिडॉनच्या दिशेने फटका टोलावला. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. बॅकअप चांगलं मिळालं, परंतु एका रनच्या साह्याने आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम उत्कर्ष दिवा या टीमसाठी याच क्रीडांगणामध्ये भरपूर चांगली बॅटिंग नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये आपण यश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु विजयाचं यश संपादन करण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. तब्बल 3 फिल्डर आलेत हा झेल पकडण्यासाठी, स्किड झाले. खऱ्या अर्थाने असं प्रकारचं प्रात्यक्षिक आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 रन. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न भरपूर चांगला केला. स्पेल नंबर 2 साठी आझाद 11 केरणी या टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. तौसिफ आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा, कारण वेग भरपूर प्रमाणामध्ये झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ती
तो फटका येत असताना यश पाटीलच्या बॅट मधून आलाय हा क्लासिकल लॉंग अँड हाय. तिसऱ्या मजल्यावर थेट वेध घेतला गेलाय. लॉंग अँड हाय हा वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवत आहे. हा बॉल देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न तौसिफ करतोय, कारण आतापर्यंत एक षटकार आलाय तौसिफच्या विरुद्धामध्ये. 14 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना स्पेल नंबर 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्वीट साऊंड. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट, आणि हा स्ट्रेट हिट फ्लाइटेड सिक्सरच्या साह्याने बॅट्समन यश पाटीलला करेल सुपर हिट सिक्सर. टायमिंग तर भरपूर चांगलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. जसा टप्पा पडला त्यानंतर नजरेची पकडी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. थोडासा महागडा सध्याच्या घडीला ठरतोय गोलंदाज तौसिफ, परंतु जर एक चांगलं कमबॅक करायचं असेल या मॅचमध्ये तर मात्र खऱ्या अर्थाने चांगला प्रयत्न मात्र तौसिफला देखील करावा लागेल. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र जरूर गोलंदाजी करावी लागेल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंपायर सिग्नल आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि या 3 षटकाराच्या साह्याने टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 रन. 26 धावा आतापर्यंत 13 रनच्या सरासरीने जमवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला यश पाटील हा फलंदाज मात्र आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळतोय. ॲज अ ओपनर म्हणून जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्णपणे योग्यरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये कमीत कमी रन खर्च केल्यानंतर असा आत्मविश्वास होता आझाद 11 केरने या टीमला की कमीत कमी रन येतील, परंतु त्यानंतर तौसिफच्या विरुद्धामध्ये ज्या प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळाले, 19 रन त्याच्या विरुद्धामध्ये आले. वेलकम रोहितजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन होते. बेलापूर प्रीमियर लीग चे ते प्रायोजक आहेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कळश आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. हा दुसरा बॉल फुल टॉस तर होता, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल होत असताना वैभव मडवीच्या माध्यमातून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 31 31 रन देखील पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो+1
टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. फ्री हिटची संधी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. थर्टी 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 34 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल आणि अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा कैशला मात्र रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग कराल ना त्यावेळेस याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. फक्त आणि फक्त अवांतर स्वरूपामध्ये धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. लॉंग कार्पेट वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 38 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रयत्न तर भरपूर चांगला केलाय फिल्डरने, कौतुक करावं लागेल. भरपूर चांगली फिल्डिंग अरबाज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही शेवटचं सलग कव्हरच्या दिशेने जी स्कॉर्पिओ आहे. अंपायर तोही आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. पहिला बॉल थोडासा बाउन्सर होता, जसा टप्पा पडला उससे घेणारा हा बॉल एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल, परंतु बॅकअप साठी फिल्डर आला, परंतु टायमिंग थोडीशी चुकली. पुन्हा एकदा कॉल कम्युनिकेशन चुकला आणि फलंदाज वैभव मडवीला या ठिकाणी मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉल कम्युनिकेशन या ठिकाणी थोडंसं चुकलं गेलं आणि कठीण खेळाला सामोरे जात असताना पदरी अपयश पडलं आणि वैभव मडवी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडले गेलेत.
त्या सर्वांचंच आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील पंचांचा सिग्नल आलाय. नो बॉल्स आणि फ्री हिटची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42, 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही अद्याप चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. हा बॉल देखील पुन्हा एकदा अंपायर सिग्नल आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नो +1. टीमची धावसंख्या 44, 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. ती संधी देखील या ठिकाणी गमावली जाते. 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. अजूनही शेवटचा अंतिम बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45, 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. इनिंग देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 45 आणि 46 रनचं टार्गेट या ठिकाणी असेल. टीम आझाद 11 केरने या टीम समोर आणि या 46 थँक्यू सो मच राहुल दादा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. एकविरा 11 बेलापूर आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 तुम्ही पाहतात. आणि आफ्टरनून सेशनमध्ये फार एक लॉंग ब्रेक नंतर आपण पुन्हा आलो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. टार्गेट जर आपण पाहिलं जो सेट करण्यात आला आहे या मॅचमध्ये सुजल 46 रनचेज असेल. चला रिक्वेस्ट ओपनर्स देखील लवकर पाठवा बॅटिंग टीम. याआधी आपण एक हाय स्कोरिंग मॅच पाहिली होती ज्यामध्ये नियर बाय 71 रन्स बनले होते, पण या मॅचमध्ये कुठेतरी रन्स मी म्हणेन थोडे कमी बनलेत. 45 बनवण्यात आले आणि आता 46 रनचेज आहे आणि पाऊस देखील थांबलाय. त्यामुळे जर आपण विचार केला तर बॅटर्ससाठी थोडं काम इझी देखील होऊ शकतं.
चला बॅटिंग टीम ओपनर्स पाठवा. फर्स्ट हाफ जर आपण पाहिलं तर बॉलर्सने मी म्हणेन फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की रन्सचा पाऊस पडतो, बट फर्स्ट हाफमध्ये बॉलिंग चांगली राहिली असंच मी म्हणेन. कारण जिथे आपण पाहतो 15 रन पर ओव्हर 16 रन पर ओव्हर, तुम्ही त्याच फॉर्मॅटमध्ये जर नियर बाय 11 रन पर ओव्हर देतात तर चांगली बॉलिंग राहिली. ओपनर्स कैफ आणि कामरान ही जोडी आपल्याला ओपनिंगसाठी पाहायला मिळत आहे. बघा 46 डिफेंड देखील होऊ शकतात. बघा जर विचार जर आपण केला, रबर बॉल क्रिकेटचा जेवढा अभ्यास मी केला आहे सुजल, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बॉल गतीने येतो, बट जेव्हा पूर्णपणे जी सरफेस विकेट आहे ती जेव्हा ड्राय असते ना, तेव्हा बॉल पडल्यानंतर कमी गतीने येतो. आणि त्याचा ॲडव्हान्टेज जर तुम्हाला घ्यायचं आहे तर बेसिकली जर आपण विचार केला ॲज अ बॉलर, जर तुम्ही कटर चांगल्या पद्धतीने टाकतात तर ते हेल्पफुल राहतात मोस्ट ऑफ टाइम ड्राय सरफेसवरती. आणि त्या गोष्टीकडे थोडं लक्ष जर दिलं बॉलर्सने तर 46 वरती देखील फाईट चांगली होऊ शकते. कमरान आणि त्याचा समवेत कैफ आपल्याला ओपनिंगसाठी पाहायला मिळतो आणि फर्स्ट ओव्हरसाठी बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. वैभव तयार होतो बॉलिंग मार्क वरती. चला प्लीज थोडं फास्ट खेळायची विनंती असेल, कारण अगोदरच फार मोठा ब्रेक आपण याआधी घेतलाय आणि आता यापुढे जे संघ खेळणार आहेत त्यांना हीच रिक्वेस्ट आहे की प्लीज जी वेळ तुम्हाला दिली आहे त्यावरती तुम्ही रिपोर्टिंग करा. केफ आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. वैभव तयार होतो या फर्स्ट ओव्हरमध्ये. 46 रन चेज. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पुल केलाय, कनेक्शन यसला जेव्हा बॉलला थेट पाठवलंय काऊ कॉर्नरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिलाच बॉल आणि पहिला तडाका, षटकार 6. फटका लाजवाब होता. लाईन आणि लेंथ फार लवकर पीक केली आणि आडव्या बॅटने थेट बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नरचा वरनं. हा पहिलाच बॉल आणि पहिला षटकार येतोय. बघा 46 करायचं म्हणजे 4 ओव्हरचा प्रमाण आपण जर विचार केला पर ओव्हर तुम्हाला 11-12 बनवायचं हे कॅल्क्युलेशन आहे. आता फुल्लन बॉल बॅटचा टोला लागलाय. मिड विकेटला एक फिल्डर आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतो आणि बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड या सिंगलचा साह्याने. टीम टोटल 7 ऑन द बोर्ड. बघा 46 डिफेंड होऊ शकतात असं मी म्हटलं, नो डाऊट होऊ शकतात, बट त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला विकेट काढावे लागतील, त्यासाठी तुम्हाला सटीक लाईन आणि लेंथवरती बॉल टाकावे लागतील ॲज अ बॉलर. आणि महत्त्वाची गोष्ट काय की जे फिल्डर्स इनफिल्डमध्ये आहेत, जे आउटफिल्डमध्ये आहेत, त्यांना त्यांचा परीने बेस्ट द्यावा लागेल आउटफिल्डमध्ये. कारण फिल्डर्सची हेल्प देखील इथे डेफिनेटली हवी आहे फिल्डिंग साईडला जर 46 डिफेंड करायचे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय की बॉलर्स सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करणे ही गोष्ट. बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर नाही आहेत तिथे. लॉंग ऑनचे फिल्डर येतात बॉलपर्यंत, तोपर्यंत जर आपण पाहिले इथेही सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा 46 पाहायला जर गेलं रबर बॉल क्रिकेट प्रमाणे जर आपण थोडा विचार केला तर नो डाऊट मी म्हणेन 10 आउट ऑफ 9 टाइम्स जर ड्राय सरफेस आहे तर चेंज व्हायलाच हवंय. फुल बॉल ऑन साइडला फटका, बट फिल्डर डीप स्क्वेअर लेगला आहेत आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. बॅटर रिस्क घेत नाहीये स्पेशली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. सिंगलचा साह्याने टीम टोटल आता आपल्याला 9 वरती पाहायला मिळतं आहे. 9 ऑन द बोर्ड. बट आतापर्यंत या ओव्हरमध्ये ज्या गोष्टी घडल्या, फर्स्ट बॉल सिक्सर, बट देन त्यात नंतरचे जे 3 बॉल आहेत 3 सिंगल. कमबॅक केलाय जरूर बॉलरने, बट महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला विकेट काढावे लागतील. विकेट येतील तर कमबॅक पॉसिबल, विकेट येतील तर 46 डिफेंड होऊ शकतात. लोवर फुल टॉस पॅन वरती फ्लिक केला. फिल्डर आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये येतात. बॉल फील्ड होतोय, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा क्विकली कंप्लीट केलेल्या बॅटर्सने. डबलचा साह्याने टीम टोटल आता 11 वरती जाऊन पोहोचली आणि जिंकण्यासाठी आणखीन 35 इथनं करायचं आणि बॉल राहिलेत येते 19.
19 चेंडूंवरती आणखीन 35 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण विचार केला ना तर एक एक धाव महत्वाची असते. आपण हे नेहमी म्हणतही असतो आणि हे आपण ऐकलंय देखील. आणि ते का महत्वाचं असतं कारण ॲज अ बॅटिंग साईड जेव्हा आपण एखाद्या रनचेस कंप्लीट करण्यासाठी उतरतो ना, जोपर्यंत तुम्ही शेवटची एक रनही जोपर्यंत बनवत नाही ना तोपर्यंत मॅच कुठेच फिनिश होत नाही. आणि तोच माइंडसेट फिल्डिंग टीमलाही ठेवायला हवा की अजूनही 35 बाकी आहेत. फुल टॉस हवेमध्ये कव्हरला फिल्डर कुठेतरी थोडे बेटर एफर्ट्स हवे होते तिथे, बट सिंगल मिळेल. मी जस्ट याआधीच म्हटलं होतं की फिल्डर्सला त्यांचा परीने एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. तुम्हाला हाफ चान्सलाही फुलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय. 12 ऑन द बोर्ड. बघा विकेट कोणत्या प्रकारे गमावली नाहीये. येत्या 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणखीन 34 धाव्यांची गरज आहे. बघा अजूनही मॅच भरपूर बाकी आहे. 18 मध्ये 34 धावा बाकी आहेत. बट बॅटिंग साईडचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल, रबर बॉल एखादं 15-20 रनचं जर ओव्हर येत आहे तर हा टास्क फार आपल्यासाठी इझी होऊ शकतो. बट ऑन दी अदर हँड येत्या 3 ओव्हरमध्ये फार मेहनत करावी लागणार आहे फिल्डिंग टीमला, बॉलर्सला. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती या दुसऱ्या षटकासाठी. चला फिल्डिंग टीम आपल्याकडे टाइम नाहीये, थोडं फास्ट खेळा. यश पाटील सेकंड ओव्हर मध्ये रेडी होतोय बॉलिंग मार्क वरती. यश पाटील तयार होतं या सेकंड ओव्हर मध्ये. 18 मध्ये 34 डिफेंड करायचं. समोर स्ट्रायकिंग एंड वरती कमरान. ओव्हर द विकेट वाईड यॉर्कर टाकायचा होता. घडलं काय? लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. विकेट कीपरने बिहाइंड द विकेट गोल जरूर वाचवला तिथे. वाईटची ही एक्स्ट्रा असेल. डिक्लेअरची 1 रन तर नक्कीच तिथे विकेट कीपरने वाचवली. स्कोर कार्ड आता पुढे जातोय या एक्स्ट्रा सोबत. सुजल 13 ऑन द बोर्ड. 33 आणखीन करायचं आणि कटरचा वापर केला. पडल्यानंतर बॉल कमी गतीने. आणि मी हेच तर सांगितलं होतं की ड्राय सरफेस आहे, बॉल पडल्यानंतर कमी गतीने येतोय. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे ना की क्रिकेटमध्ये स्पेशली तुम्ही सिमेंट विकेट वरती जरी खेळतायत तेव्हा महत्वाची गोष्ट काय की जर रबर बॉल क्रिकेट आहे ना तर तुम्हाला थोडा पूर्वानुमान ॲज अ बॉलरही लावावा लागतो की कोणते बॉल टाकायला हवेत. उडवलाय समोरच्या दिशेने आणि जवाब कनेक्शन लॉंग ऑनला क्लिअर केलं कामरानने. षटकार. याआधी आपण कटर पाहिला, त्यात नंतर हा बॉल अगदी परफेक्टली रीड केला कमरानने आणि थेट पाठवला लॉंग ऑनचा वरनं. 6 मिळतील आणि 6च्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 19 ऑन द बोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती. पॅन वरती लो फुल टॉस होता बट फायदा घेता आला नाहीये कमरानला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड या सिंगलचा साह्याने टीम टोटल 20 ऑन द बोर्ड. आणि जिंकण्यासाठी आणखीन 26 धावा करायच्या आहेत. महत्वाची गोष्ट काय की आता अडचणी फिल्डिंग टीमसाठी वाढत आहेत कारण विकेट मिळत नाहीयेत. आणि जर विकेट नाही मिळतील तर कुठेतरी हा रनचेस फार लवकरही समाप्त होऊ शकतोय. ती देखील गोष्ट आहे. त्यामुळे विकेट काढणं तर फार महत्वाचे झालंय. बॅक ऑफ लेंथ पुल अँड पॉवरफुल बिग वन सिक्सर. याआधी कमरानला आपण लॉंग ऑनचा वरनं षटकार मारताना पाहिलं. आता केफने बॉलला थेट पाठवलाय डीप मिड विकेटचा वरनं. आणखीन एक लाजवाब फटका आणि षटकाराचा साह्याने आता स्कोर कार्ड 26 धावा धावफलकावरती. आणि आता जिंकण्यासाठी फक्त करायचं 20 धावा. टास्क फार सोपा होत चालला बॅटिंग टीमसाठी कारण या बॉलच्या आधीच मी म्हटलं की विकेट नाही काढणार तर कुठेतरी हा सामना लवकरही समाप्त होऊ शकतो. आणि ज्या प्रकारे आता फटके येत आहेत असे फटके जर आणखीन 2 ते 3 आले तर हा सामना फार लवकर आपल्याला समाप्त होताना दिसू शकतोय. बघा अजूनही जिंकण्यासाठी 20 धावा करायचं. रन्स अजूनही बाकी आहेत. मॅच अजूनही समाप्त तर झाली नाहीये. नेक्स्ट बॉल. आता फ्लिकचा फटका. फिल्डर मिड विकेटचे पोहोचलेत आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि या सिंगलच्या मदतीने टीम टोटल आता 27 ऑन द बोर्ड.
27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि जिंकण्यासाठी येत्या 13 चेंडूमध्ये आता करायचं फक्त 19 धावा. 13 मध्ये 19 करायचं आहेत. कार्य फार सोपं झालं बॅटिंग टीमसाठी, कारण मी आधीच म्हटलं की जेव्हा 46 फक्त 45 बनवण्यात आला पहिल्या सत्रामध्ये, आपण या आधीच्या सामन्यामध्ये 71 बनताना पाहिला होता. रबर बॉल क्रिकेटमध्ये कुठेतरी एक बॉल बाकी आहे. 13 मध्ये 19 जस्ट मी इक्वेशन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं. कमरानचा फटका फ्लॅट चाललाय काऊ फेसला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार आणि आता 12 चेंडू राहिलेत आणि 12 मध्ये करायचं फक्त 15 धावा. 12 मध्ये आता 15 करायचं, कारण बघा फिल्डिंग टीम च्या बाजूने आपण जर विचार केला सुजल उत्कर्ष दिवा टीम साठी महत्वाची गोष्ट काय होती, 46 डिफेंड करण्यासाठी तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट्स काढणं, कमीत कमी रन्स देणं, बॅटर्स वरती प्रेशर क्रिएट करणं, या गोष्टी होत्या. बट त्यातपैकी एकही गोष्ट झाली नाहीये. त्याचमुळे अगदी सहजरित्या आझाद खेरणे टीम विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. 12 चेंडू राहिलेत करायचं 15 आणि आता थर्ड ओव्हर मध्ये बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती संग्राम तयार होतोय. 12 मध्ये 15 करायचं. बारा 15चं समीकरण या मॅच मध्ये राहिलं आणि आता तर सिंगल डबलनेही काम बनेल, ती देखील गोष्ट. बॅटर्स साठी कार्य फार सोपं झालं. पहिलाच बॉल हुक केलाय, बट बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. एकच धाव मिळेल. कदाचित जर फुल ग्राउंड असतं तर डेफिनेटली मला असं वाटतं 4 किंवा 6 धावा या फटक्या मागे मिळाल्याच असत्या. बट घोषित क्षेत्र आगे एकच धाव असेल तिथे 11 मध्ये 14 करायचं. आता हार्डलेन बॉल पडल्यानंतर अतिरिक्त राईज देखील झाला. अंपायरचा देखील एक्झॅक्टली तोच इशारा आहे, अतिरिक्त राईज झाला, त्यामुळे व्हाईट बॉल देण्यात आला. आता 11 मध्ये 13 करायचं आहे. मागील बॉल वरती पेसही होता, बाउन्सही होता, बट कुठेतरी तो ॲक्युरेट बाउन्सर हवा होता ना, अगदी खांद्याच्या आसपास, त्यापेक्षा जास्त बाउन्स तिथे पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर आता उडवलाय, फिल्डर येतात, झाली मिस्टेक आणि हा बॉल देखील जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आणि आता जिंकण्याकरिता करायचं फक्त 9 धावा आणि चेंडू राहिले ते येते 10. 10 मध्ये 9 धावा आणखीन करायचं आहेत. आता तर असंच वाटायला लागले की हा सामना किती लवकर समाप्त होईल हाच प्रश्न इथे बाकी राहिला, कारण एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये बॅटिंग टीमने, ती देखील गोष्ट महत्वाची आहे. 10 विकेट्स अजून देखील हातामध्ये. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. बॉल घोषित क्षेत्रामध्ये चाललाय, एक धाव इथेही मिळेल. टीम शिरवणे 11 शिरवणे चे कॅप्टन सर आपण या टॉस साठी. शिरवणेचे कॅप्टन आपण या. फुल अन बॉल ड्राईव्ह करायचं होतं. आता याही बॉल वरती सिंगल कंप्लीट केली जाईल. जिंकण्यासाठी आता फक्त 7 धावा करायच्यात आणि चेंडू लागलेत येते 8. 8 मध्ये 7. बघा स्टील पॉझिटिव्ह वे मध्ये सुजल जर आपण विचार केला तर 7 आणखी बाकी आहेत. सामना अजूनही पूर्णपणे समाप्त तर झाला नाहीच आहे, बट महत्वाची गोष्ट मी आधी उल्लेख केला की 10 विकेट्स हातामध्ये आहे. 2 वेल सेट बॅट्समन क्रीज वरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना कार्य अवघड आहे. प्लॅन मिस, डॉट बॉल दरम्यान येतोय, म्हणजे आता 7 मध्ये 7 करायचं आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे 7 पैकी 1 जरी वाचवू शकली फिल्डिंग टीम तरी सुद्धा मॅच जिंकू शकते. 7 मध्ये 7 करायचं. शेवटचा बॉल उडवलाय,
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार. कामरांचा बॅट मधनं हा धमाकेदार फटका, षटकार. आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. शिरवण्याचे कॅप्टन आपण या टॉस साठी. शिरवण्याचे कॅप्टन आलेले आहेत. फक्त एका धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम थोडं घाई करा आता. एकच धाव आणखी करायचे हा सामना जिंकण्यासाठी. एक फार मोठा विजय प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती आहे टीम आझाद खेरने. प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरची. 5 चेंडू राहिलेत आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. बॉल हवेमध्ये आगे आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या आझाद खेरने टीमने. वेल प्लेड टीम खेरने अँड हार्ड लक टीम उत्कर्ष दिवा. टॉस आपण करूया. खेरनेचे कॅप्टन चला या आपण. खेरनेचे कॅप्टन आपण या लवकर. टॉस आपण करूया. टीम आझाद खेरने चे कॅप्टन या आपण. टॉस आपण करूया आणि प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट जबरदस्त खेळी ज्या बॅटरने केली या रनचेज मध्ये. कॅफ ठरला प्लेअर ऑफ द मॅच. करण दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खेरनेचे कॅप्टन आपण यापुढे पहिले. आपण टॉस कंप्लीट करूया आणि कॅफला आपण त्यात नंतर मॅन ऑफ द मॅचही देऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिरवणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आझाद खेरने. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला टीम शिरवणेने. आणि डिसिजन काय मित्रा? डिसिजन पोहोचवा. कॅफ आपण या. कॅफला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. ऋषी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. ऋषी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आज खरं तर निस्वार्थ अंपायरिंगची सेवा तेही देत आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया. वेल प्लेड कॅफ. वेल प्लेड टीम आझाद खेरने आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम शिरवणे डिसिजन पोहोचवा मित्रांनो. टीम शिरवणे तुमचा डिसिजन मित्रांनो पोहोचवा. फिल्डिंग करणार आहेत सो लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. आणि मॅच 3 ओव्हरची असेल ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. खरं तर आमचा प्रयत्न होता की प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आम्हाला खेळवायची होती खरं तर. आणि त्या प्रकारे शेड्यूल देखील प्रॉपर होता. बट टीम्सने थोडं सहकार्य नाही केलं त्यामुळे हा सामना आपल्याला 3 षटकांचा पाहायला मिळतो. मला असं वाटतं की प्रत्येक टीमने वेळेसंदर्भात सहकार्य केलं असता तर आजच्या ज्या 7 मॅचेस ती प्रत्येकी मॅच 5 ओव्हरची होऊ शकली असते. उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने काळजी घ्या. जेही संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्यांना ही विनंती असेल की वेळेसंदर्भात प्लीज सहकार्य करा आमच्या मॅनेजमेंट कमिटीला. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा आणि बॅटिंग टीम आपण ओपनर्स पाठवा. आणि जेव्हा पहिल्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून राहुल दादा जोडले जातील. धन्यवाद.
चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. चला मॅच